लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. जय संविधान. गेल्या अनेक दिवसापासून आपण वाळूच्या विरोधात मोहीम लढा उभारला होता. त्याला आपलं यश आलं. आपण आमरण उपोषण केलं होतं. आपण बेकायदेशीर वाळू हे यशस्वीपणे बंद पाडू शकलो तो निलाव. त्याच्यानंतर आता सध्या आपण पाठीमागे आपण व्हिडिओ केलाच होता. आता गावामध्ये मुरमाचा विषय आहे. त्या मुरमावाल्यांची खूप दहशत आहे. तर ते गाड्या आपल्या गावातून खूप जोरात चालवतात. हा आपला त्यांचा प्रामुख्याने पहिला प्रश्न होता की यांनी रॉयल्टी भरून व गाड्या स्लो चालवाय. आपण प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा केला, परंतु 2-3 दिवसापासून आपण प्रशासनाला निवेदन दिले. प्रांत साहेबांनी माझ्या समोर त्यांनी एकदम आपल्याला चांगली वागणूक दिली संविधानिक पद्धतीने. त्यांनी तहसीलदार साहेबांना फोन केला, सांगितलं की कारवाई करा. त्याच्यानंतर काल त्यांनी इथल्या स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून काल माळेवाडी मार्गे, पानोडी मार्गे, शडगाव मार्गे गाड्या चालू होत्या. म्हणजे त्या मुरमावाल्यांची केव येते इतके बालिश येते का चोऱ्या करण्यात इतके बालिश आहे का चोऱ्या करायच्याच आहे, मग कुठल्या मार्गाने करायच्या, पण जरा खऱ्याने काय वागायचं नाही, इतक्या रॉयल्टी काय फाडायची नाही, प्रशासनाच्या नजरेत धूळफेक करायची, सर्वसामान्याला त्रास द्यायचा. तर आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो. त्यांना एक निवेदन दिलं आणि मला एक प्रामुख्याने सांगायचं की ह्या ज्या लढायला आपल्याला सर्व पत्रकार बंधूंनी जी मदत केली आणि जे संविधानिक पद्धतीने त्यांनी आपली सत्याची बाजू मांडली, तर मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आपण तहसीलदार साहेबांकडे गेलो असता तर तहसीलदार साहेबांनी, कदम साहेबांनी आपल्याला एकदम त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आता माझे 3-4 महिने राहिले आहे, तर म्हणजे मला इतका प्रेशर आहे राजकीय का मी काय करू शकत नाही. आणि एकदम म्हणजे हसायसारखं उत्तर दिलं आहे त्यांनी सांगितलं की जे तुमचे स्थानिक तलाठी आणि सर्कल आहे तर त्यांना पूर्णपणे अधिकार आहे, तर त्यांना काय अडचण आली तर आम्ही पोलीस प्रशासन त्यांना देऊन ते निरस्तर त्यांच्या चौकटीत तो गुन्हा बसतोय त्यांनी तो दाखल करावा. परंतु इथले जे स्थानिक तलाठी आणि सर्कल आहे, मंडलिक साहेब तलाठी आणि सर्कल साहेब पठाण साहेब, तर मला यांच्यावर माझा जाहीर आरोप आहे का या ज्या संपूर्ण प्रकरणाची पाठीमाग वाळूच्या प्रकरणात हेच होते आणि आज या मुरमाच्या प्रकरणात हेच आहे. तर माझी प्रशासनाकडे जबाबदारीने मागणी करतो की ह्या दोघांना ह्या सर्वांच्या मुख्य जबाबदार ठरून या दोघांचा राजीनामा घ्यावा, यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी माझी मनापासून पहिली मागणी ही आहे का ह्या दोघांवरती कारवाई व्हावा. यांनी 100% हे जे वाळू वाल्याकडून मुरुम चोरांकडून हे पैसे घेतात आणि हे शांत बसतात, त्यांच्या समोरून गाड्या जातात तरी पण हे काही कारवाई करीत नाही. आणि इतक्या दबाव खाली आहे का मला असा प्रश्न पडलाय, तो जे मुरुम वाहत आहे तर मला असं समजलंय की ह्या मुरुम वाहण्याच्या मागे एकदम खूप मोठा इतिहास आहे. यांचे जे मुरुम वाहत आहे तर यांनी यांच्या गावातून वाहत आहे, तर इथं मला समजलंय की ते तिथून वाहत आहे, ज्या जागेवरून वाहत आहे ती जागा ही सरकारची आहे. आणि तिथं जो गट क्रमांक आहे तर मी का असं कुठल्या पद्धतीने आरोप करत नाही, चुकीच्या पद्धतीने आपण रिस्तर कागदाच्या आधारे आरोप करतो. तर तिथं भुगोटा वर्ग 2 म्हणजे सरकारी जागेतून ते मुरुम वाहतात आणि ती जागा मंदिराच्या नावावरती आहे. गट क्रमांक 13 मधून आणि खाते क्रमांक 64 असे ती खंडोबाचं देवस्थान आहे मालुंजे इथले. तर तिथून ते दिवसा म्हणजे पूर्णपणे रॉयल्टी न भरता न का शासनाची परवानगी घेता दिवस रात्र ते मुरुम चोरते. आणि त्याचा मी फोटो पण तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणून ते मुरुम चोरते. वरती मंदिर आहे आणि पानोडी आणि मालुंजा रस्ता आहे. इतके कागदपत्र आपण दाखवले असता प्रशासनाला तरी पण त्यांच्याकडे उत्तर नाही. याचा अर्थ असा होतोय पूर्णपणे हे पार एकदा शेंबड्या पोराला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी का हे पूर्ण ही जी सिस्टीम आहे
आणि ते जे तो जे मुरुम चोरणाऱ्या पाठीमागे कोण आहे हे सगळे जग जाहीर माहिती आहे, पण बोलायला कोण तयार नाही. पण आम्ही संविधानाला धरून त्या पद्धतीने बोलतो. आपण काही एडेवाकडे आरोप करत नाही आणि माझ्या गावावर अन्याय होतो म्हणून आपण ते बोलतोय. यांचे जे सगळं काही करताय हे जे राजकीय दबाव आहे यांना, तर मग सगळ्या जग जाहीर आहे, हे सगळे त्यांच्या आका आणि ते प्रशासन यांना हाताशी धरून हे करतात. राहिला प्रश्न जे करताय तुम्ही, जे तुमच्या गावात करताय, इतकी प्रचंड दहशत आहे. तुमचे वाळूचे धंदे तुमचेच, मुरमाचे तुमचेच, देशी दारूचे तुमचेच, आणि जे तुम्ही तुमच्या गावावर अन्याय करताय या गोरगरीब जनतेवर, सर्वसामान्य नागरिकावर, ते काय आम्ही शिबलापूरमध्ये खपून घेणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर काय करायचं असेल तर नियमाप्रमाणे करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि जे तुमचे कोणी आका आहे किंवा हे जिल्ह्याचे काय असतील कोणी, आणि तुम्ही याच्यामध्ये त्यांचं नाव वापरून किंवा प्रशासनाला धरून हे करताय, तर शेवटी आमच्याकडे संविधानिक पद्धतीने आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ आणि हा लढा असाच चालू ठेवू. जय भीम, जय संविधान.